विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज्यातील अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टींनीही राज्यातील निकाल धक्कादायक असल्याचं म्हटलंय। आजपर्यंत महाराष्ट्रात एकतर्फी निकाल कधीच लागला नसल्याचं सांगून निवडणूक आयोगानं याची दखल घेण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे। एकूणच राज्यामध्ये जो निकाल लागलेला आहे तो धक्कादायक असाच आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे एकतर्फी निवडणूक कधीच झालेली नव्हती आणि प्रचाराच्या दरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला होता, परंतु असा कधी अंदाजही आलेला नव्हता। खरं तर परिवर्तन होणार असेल किंवा काही निवडणूक एकतर्फी होणार असेल तर त्याचे संकेत आधीच मिळत असतात, परंतु यावेळी तसं काहीही झालेलं नव्हतं। याउलट महायुती बहुमताच्यापासून काही पावलं लांब राहील अशा प्रकारची परिस्थिती होती, परंतु नेमकं निकाल एकदम चक्रावून टाकणारे असेच लागलेले आहेत। त्याच्यामध्ये काही उमेदवारांची जी काही मतं आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची मतं आहेत त्याच्यामधल्या मतामध्ये सुद्धा काही साम्य आढळतं। उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातील विजयी उमेदवार आहेत त्यांना 1,30,000 पासून 1,38,000 अशा प्रकारच्या मतांची रेंज आहे आणि पराभूत उमेदवार हे 85 ते 95,000 आहेत। हे प्रत्येक मतदारसंघात तेवढ्याच फरकानं कसं काय होतं आणि तिरंगी चौरंगी ज्या ठिकाणी लढती झालेल्या आहेत त्या ठिकाणी इतर उमेदवारांना अत्यंत नगण्य अशी मतं मिळालेली आहेत। इथं संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे। एकूण झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यापैकी जवळपास 190 मतदारसंघामध्ये त्याचा ताळमेळ लागत नाही असं एकूण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यावरून दिसतं। निवडणूक आयोगानं या सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं। अर्थात निवडणूक आयोग जर का पारदर्शकपणे काम करत असेल तर दखल घेईल, अन्यथा निवडणुका हा एक फार्स झालेला आहे। या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, मात्र याकडे यंत्रणेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षातील फुटीबाबत बोलताना माजी खासदार शेट्टी यांनी राज्य कार्यकारिणीतच महाविकास आणि महायुतीपासून अंतर ठेवून परिवर्तन महाशक्ती आघाडी तयार करून या आघाडीतून निवडणुकीला सामोरं जायचं असं ठरलं होतं असं सांगितलं। निवडणूक काळात संघटनेतून बाहेर पडलेल्यांसोबत काम करण्याची आपली इच्छा नाही असं सांगत माजी खासदार शेट्टी यांनी राज्य कार्यकारिणी त्यांच्यावर कारवाई करेल असंही स्पष्ट केलं। राज्य कार्यकारिणीमध्ये जो निर्णय झालेला होता त्याची अंमलबजावणी करायचं काम चालू होतं आणि राज्य कार्यकारिणीमध्ये ठरलेलं असताना जर का वेगळी भूमिका घेत असेल तर ती काही राज्य कार्यकारिणी खपवून घेईल असं मला वाटत नाही, पण मी एकट्यानं बोलणं योग्य नाही। राज्य कार्यकारिणी त्याच्या संदर्भात निर्णय घेईल, परंतु जे ऐन लढाईमध्ये शत्रूला सामील होतात त्यांच्याबरोबर काम करण्याची मानसिकता माझ्यासारख्याची तर नाही आहे।